Hello, my dear students, and welcome to the English class of 8th standard, Bal Bharti, State Board. We are doing lesson number 4.4, Ramanujan. Okay, before that, please subscribe the channel if you are new to the channel so that you will get all the videos. And the playlist of 8th standard, the link is given in the description box. Okay, and please share this video with your friends. So let's start with the lesson. Ramanujan. One morning early in 1913, Hardy found among the letters on his breakfast table a large untidy envelope decorated with Indian stamps. तर 1913 या वर्षातली एक सकाळ होती आणि त्याच्यामध्ये हार्डी नावाचा जो जे सायंटिस्ट म्हणा किंवा ते मॅथमॅटिशियन होते, तर त्यांना एक लेटर्सचा म्हणजे पत्रांचा गठ्ठा त्यांच्या ब्रेकफास्टच्या टेबलवर दिसला आणि त्याच्यामध्ये एक मोठा असा विस्कटलेला घाणेरडा एन्व्हलप होता, अनटायडी एन्व्हलप होता आणि त्याच्यावर इंडियन स्टॅम्प्स होते, डेकोरेटेड विथ इंडियन स्टॅम्प्स. वेन ही ओपनड इट ही फाउंड शीट्स ऑफ पेपर बाय नो मीन्स क्लीन. तर त्या उघडल्याबरोबर त्याच्यामध्ये अगदी अस्वच्छ असे पेपर त्यांना सापडले. नो मीन्स क्लीन म्हणजे ते स्वच्छ नव्हते. ऑन विच इन अ नॉन इंग्लिश स्क्रिप्ट म्हणजे इंग्लिश भाषा त्याच्यावर लिहिलेली नव्हती, वेगळी कुठली तरी भाषा होती आणि त्याच्यामध्ये सिम्बॉल्स होते, निशाण्स होते. ओके, देर वर नॉन इंग्लिश स्क्रिप्ट अँड वर लाईन आफ्टर लाईन सिम्बॉल्स. हार्डी ग्लान्स्ड ॲट दॅम विदाउट एन्थुझियाझम. एन्थुझियाझम म्हणजे उत्सुकता. त्यांना ते बघण्याची अजिबात इच्छा नव्हती, उत्सुकता पण नव्हती. त्याच्यामुळे त्यांनी असं सहज बघितलं, विदाउट एनी एन्थुझियाझम. तर त्या पेपरवर चिन्ह होती कसली तरी, लाईन आफ्टर लाईन देर वर सिम्बॉल्स. अँड हार्डी ग्लान्स्ड ॲट दॅम विदाउट एन्थुझियाझम. विदाउट एन्थुझियाझम ते अगदी इच्छा नसताना किंवा असं कुतूहल नव्हतं अजिबात, सहज बघत होते त्याच्याकडे. ही फेल्ट मोर दॅन एनिथिंग बोर्ड. तर ते बघून त्यांना बोर झालं होतं, त्यांना दुसरं काही वाटलं नाही. ही ग्लान्स्ड ॲट द लेटर रिटन इन हॉल्टिंग इंग्लिश साईन बाय अन अननोन इंडियन आस्किंग हिम टू गिव्ह अन ओपिनियन ऑफ दिस मॅथमॅटिकल डिस्कवरीज. तर ही ग्लान्स ॲट द लेटर म्हणजे त्यांनी त्या लेटरकडे बघितलं आणि त्याच्यामध्ये इंग्लिश अशी प्युअर इंग्लिश नव्हती, हॉल्टिंग इंग्लिश म्हणजे वेगळी इंग्लिश होती. आणि इट वॉज साईन, तिथे सिग्नेचर एका इंडियन माणसाची होती. साईन बाय द अननोन इंडियन, अनोळखी इंडियन माणूस. आणि त्यांनी काय लिहिलं होतं की तुम्ही ह्या मॅथमॅटिक्सची मी डिस्कवरी काहीतरी लिहिलं आहे, त्याच्यावर तुम्ही तुमचं ओपिनियन द्या. तर त्या माणसाने गणितातलं काहीतरी डिस्कवरी किंवा एक इनोव्हेशन केलं होतं आणि त्याची त्यांना ओपिनियन पाहिजे होतं हार्डीकडून. ओके, हार्डी जे आहेत त्यांच्याकडून त्यांना ते कसं आहे माझं हे डिस्कवरी, मॅथमॅटिक्स करेक्ट आहे रॉंग आहे त्याच्याबद्दल त्यांना ओपिनियन हवं होतं. द स्क्रिप्ट अपियर टू कन्सिस्ट ऑफ थिअरम्स, मोस्ट ऑफ देम वाइल्ड ऑर फॅन्टॅस्टिक लुकिंग, वन ऑर टू ऑलरेडी वेल नोन, लेड आउट ॲज दो दे वर ओरिजिनल. तर त्या स्क्रिप्टमध्ये थिअरम्स होते गणिताचे, मॅथ्सचे, आणि काय काय तर अगदी छान दिसत होते. मोस्ट ऑफ देम वर वाइल्ड ऑर फॅन्टॅस्टिक लुकिंग, आणि एक दोन होते जे ऑलरेडी त्यांना माहिती होतं हार्डीना, ऑलरेडी वेल नोन, अँड लेड आउट ॲज दो दे वर ओरिजिनल. आता ते आणि ते असे लिहिले होते की जसं काय ह्यांनीच डिस्कवर केलं किंवा इट वूड लुक लाईक ओरिजिनल. सम वूड लुक लाईक ओरिजिनल अँड सम वर वेल नोन अँड सम वर गुड लुकिंग. देर वर नो प्रूफ्स ऑफ एनी काइंड. तर ह्या सगळ्या थिअरम्सना, ते मॅथमॅटिकल इन्व्हेन्शन जे काही लिहिलं होतं त्याला काही प्रूफ्स नव्हते. देर वर नो प्रूफ्स ऑफ एनी काइंड. हार्डी वॉज नॉट ओनली बोर्ड बट ऑल्सो इरिटेटेड. तर त्या हार्डीला हे बघून सगळा राग आला, कंटाळा पण आला आणि राग पण आला. इट सीम्ड लाईक अ क्युरियस काइंड ऑफ फ्रॉड. त्याला ते काहीतरी कोणीतरी मस्करी केली किंवा फ्रॉड आहे असं वाटायला लागलं. एक एक फ्रॉड माणसाने हे सगळं करून पाठवलं आहे आणि त्यांना उगीचच कामाला लावलं आहे किंवा त्यांना चेकिंगला पाठवलं आहे. तर ही पुट द मॅन्युस्क्रिप्ट असाइड अँड वेंट ऑन विथ हिज डेज रुटीन. तर त्यांनी ते पत्र आणि एन्व्हलप ती सगळी कागद बाजूला ठेवली आणि आपल्या डेली रुटीन, डेलीच्या कामाला ते लागले. आफ्टर लंच ही लोप्ड ऑफ फॉर अ गेम ऑफ रिअल टेनिस इन द युनिव्हर्सिटी कोर्ट. लोप्ड ऑफ म्हणजे चालत गेले, मूड अलॉंग विथ लॉंग इझी स्टेप्स. म्हणजे ते असे जेवल्यानंतर ते असे आपण शतपावली कसे करतो तसे ते हळूहळू चालत गेले आणि कोर्टवर गेले, युनिव्हर्सिटीच्या टेनिस कोर्टवर गेले आणि तिथे खेळायला म्हणून ते गेले. फॉर अ गेम ऑफ रिअल टेनिस इन द युनिव्हर्सिटी कोर्ट. इफ इट हॅड बीन समर ही वूड हॅव वॉक डाऊन टू फेनर्स
टू वॉच क्रिकेट. तसं हा समर सीझन असता तर ते क्रिकेट बघायला गेले असते. इन द लेट आफ्टरनून ही स्ट्रोल्ड बॅक टू हिज रूम्स. तर ते दुपारनंतर ते आपल्या रूममध्ये परत आले. दॅट पर्टिक्युलर डे दो वाईल द टाइम टेबल वॉजंट ऑल्टर्ड, इंटरनली थिंग्स वर नॉट गोईंग अकॉर्डिंग टू प्लॅन. तर त्या दिवशी सगळं काही व्यवस्थित प्लॅनप्रमाणे चाललेलं नव्हतं हार्डीच्या त्या दिनक्रमामध्ये. पण टाइमटेबल पण चेंज झाला नव्हता, तरी पण एव्हरीथिंग वॉज नॉट गोईंग अकॉर्डिंग टू प्लॅन. वॉजंट ऑल्टर्ड म्हणजे चेंज न होणं. द प्लॅन वॉज नॉट चेंज्ड बट एव्हरीथिंग वॉज नॉट गोईंग अकॉर्डिंग टू टाइमटेबल. At the back of his mind, getting in the way of his complete pleasure in his game, the Indian manuscript nagged away. ते आता खेळत होते, पण बॅक ऑफ द माइंड त्यांना ते इंडियन जे एन्व्हलपमध्ये ते मॅन्युस्क्रिप्ट आलं होतं ते त्यांना त्रास देत होतं. नॅग्ड अवे म्हणजे अनॉईंग बाय ऑर पझलिंग. तर तो एन्व्हलप, ते फॉर्म्युलेज, ते सगळं त्यांना दिसत होतं, सगळे थिअरम्स. सो वाईल्ड थिअरम्स सच ॲज ही हॅड नेवर सीन बिफोर नॉर इमॅजिन. तर ते थिअरम्स असे होते की त्याने कधी पाहिले पण नव्हते, थोडे पाहिले होते, थोडे बाकीचे पाहिले नव्हते, कधी इमॅजिन पण करू शकला नव्हता की असं होऊ शकतं. असे मॅथ्सचे थिअरम असतात. तर हे सगळं त्यांच्या डोक्यात बॅक ऑफ द माइंड चालू होतं. तर तो माणूस जो त्याने जे तो फ्रॉड होता किंवा जिनियस हे त्याला कळेना, ज्याने हे थिअरम्स लिहिले होते. सो अ क्वेश्चन वॉज फॉर्मिंग इट सेल्फ विथ एपिग्रॅमॅटिक क्लॅरिटी. तर एक क्वेश्चन त्याच्या मनामध्ये निर्माण होत होता. एपिग्रॅमॅटिक क्लॅरिटी म्हणजे विथ अ शॉर्ट अँड विटी एक्सप्रेशन. तर प्युअर क्लॅरिटी येत नव्हती त्याला, हे तो फ्रॉड आहे का जिनियस आहे. इज अ फ्रॉड ऑफ जिनियस मोर प्रॉबब्ली दॅन अन अननोन मॅथमॅटिशियन ऑफ जिनियस. किंवा तो एक जिनियस मॅथमॅटिशियन असू शकतो किंवा फ्रॉड असू शकतो. क्लिअरली द आन्सर वॉज नो. बॅक इन हिज रूम्स इन ट्रिनिटी ही हॅड अनदर लुक ॲट द स्क्रिप्ट. त्याने परत आतमध्ये गेला आणि त्याने ती स्क्रिप्ट वाचायला घेतली. की तो फ्रॉड असेल असं त्याला वाटलं नाही. आणि ही सेंट वर्ड टू लिटल वूड, probably by messenger, certainly not by telephone, for which, like all mechanical contrivances, including fountain pens, he had a deep distrust. तर त्याने ते मेसेंजर कर्वे पाठवलं. त्याला टेलिफोनवर विश्वास नव्हता आणि त्या फाउंटेन पेन ते विरघळून जावे म्हणून म्हणून त्याने डायरेक्टली एका मेसेंजर कर्वे हे मेसेज पाठवला. सेंट अ वर्ड टू लिटल वूड. ना हू इज दिस लिटल वूड? तो आता अजून एक मॅथमॅटिशियन होता, an English mathematician. ओके. दॅट दे मस्ट हॅव अ डिस्कशन आफ्टर हॉल. तर त्याने त्याला बोलायला बोलवलं. कोणाला? लिटल वूड यांना त्या हॉलमध्ये डिस्कशन करायला बोलवलं. बिफोर मिडनाईट दे न्यू फॉर सर्टन. म्हणजे त्यांना माहिती होतं ह्या दोघांना की तो जिनियस होता. तर मध्यरात्रीच्या आधी त्यांना कळून चुकलं होतं की रामानुजन was a genius. The writer of this manuscript was a man of genius. That was as much as they could judge. आपण ते तेवढंच ताडू शकत होते, म्हणजे जज करू शकत होते. दॅट नाईट, त्या रात्रीपुरतं त्यांना तेवढंच नॉलेज मिळालं की हा एकतर हुशार माणूस आहे. इट वॉज ओनली लेटर दॅट हार्डी डिसाइडेड दॅट रामानुजन was in terms of natural mathematical genius in the class of Gauss and Euler. तर हे गॉस आणि युलर कोण? ते गॉस म्हणजे जर्मन मॅथमॅटिशियन होता आणि युलर स्विस मॅथमॅटिशियन होता. तर त्यांनी एक नक्की केलं की ह्या दोघांसारखा नॅचरल मॅथमॅटिशियन आहे. ओके. इन द क्लास ऑफ गॉस अँड युलर. तर त्यांच्या तोडीस तोड आहे तो. इन देअर क्लास म्हणजे त्यांच्यासारखा आहे. गॉस आणि युलरसारखा हा मॅथमॅटिशियन आहे, पण हा नॅचरल मॅथमॅटिशियन आहे. ओके. इन टर्म्स ऑफ नॅचरल मॅथमॅटिकल जीनियस इन द क्लास ऑफ गॉस अँड युलर. बट दॅट ही कुड नॉट एक्सपेक्ट बिकॉज ऑफ द डिफेक्ट्स ऑफ हिज एज्युकेशन अँड बिकॉज ही हॅड कम ऑन द सीन टू लेट इन द लाईन ऑफ मॅथमॅटिकल हिस्ट्री टू मेक कॉन्ट्रीब्युशन ऑन द सेम स्केल. पण त्याच्या नॉलेजचा म्हणजे त्याचं नॉलेज आणि त्याचं एज्युकेशन हे परिपूर्ण नव्हतं.
त्याच्याकडनं गॉस आणि युलरसारखं एक्सपेक्ट करणं बरोबर नव्हतं, कारण ही हॅड डिफेक्ट्स ऑफ हिज एज्युकेशन अँड बिकॉज ही हॅड कम ऑन द सीन. म्हणजे तो या मॅथमॅटिक्सच्या दुनियेत किंवा हे शोध लावण्याच्या दुनियेमध्ये तो खूप लेट आला होता, मॅथमॅटिकल हिस्ट्रीच्या दुनियेमध्ये. टू मेक कॉन्ट्रीब्युशन ऑन द सेम स्केल. तर तो जास्ती कॉन्ट्रीब्यूट करू शकत नव्हता रिसर्चमध्ये, कारण त्याची एंट्री या रिसर्चमध्ये लेट झाली होती. ऑन द सेम स्केल, त्याच पटीने जे हे दोघं करत होतं काम, गॉस आणि युलर किंवा दुसरे मॅथमॅटिशियन्स, त्यांच्यासारखं तो काम करू शकत नव्हता, कारण त्याला ऑलरेडी खूप उशीर झाला होता आणि त्यांचा ट्रॅक बरोबर नव्हता, त्याची शिकण्याची पद्धत बरोबर नव्हती किंवा रुटीन पद्धत असते त्या वाटेने तो आला नव्हता ह्या क्षेत्रामध्ये. ओके, तो नॅचरली जिनियस होता. आपण कसं स्कूल, कॉलेज, नंतर लॅबॉरेटरी, रिसर्च असे स्टेप्स असतात, तसे स्टेप्स ह्याने फॉलो केलेले नव्हते. द फॉलोइंग डे हार्डी वेंट इन टू ॲक्शन. तर हार्डीने कामाला लागले. वेंट इन टू ॲक्शन म्हणजे ते कामाला सुरुवात केली. रामानुजन मस्ट बी ब्रॉट टू इंग्लंड. त्यांनी ठरवलं की आता एक काम करूया, रामानुजनला इंग्लंडला घेऊन यायलाच हवं. हार्डी डिसाइडेड. मनी वॉज नॉट अ मेजर प्रॉब्लेम. पैशांचा तसा मेजर प्रॉब्लेम नव्हता. ट्रिनिटी हॅड युजली बीन गुड ॲट सपोर्टिंग अनऑर्थोडॉक्स टॅलेंट. द कॉलेज हॅड बीन द सेम फॉर कॅपित्सा अ फ्यू इयर्स लेटर. कॅपित्सा म्हणजे सोव्हिएट फिजिसिस्ट अँड नोबल लॉरिएट. तो एक सोव्हिएत फिजिक्सचा तज्ज्ञ होता, फिजिसिस्ट होता. तर कॅपित्सा ह्याला सुद्धा कॉलेजने असंच आणलं होतं. सो ट्रिनिटी हॅड युजली बीन गुड ॲट सपोर्टिंग अनऑर्थोडॉक्स टॅलेंट. तर असं जे टॅलेंट असतं, रॉ टॅलेंट, त्याला खूप मदत करायची कोणतं, ट्रिनिटी, द कॉलेज. वन्स हार्डी वॉज डिटरमाइंड, नो ह्युमन एजन्सी कुड हॅव स्टॉप्ड रामानुजन. तर हार्डीने एकदा ठरवले की त्याला घेऊन यायचं इथं इंग्लंडमध्ये, तर अजून कोणीही ते थांबवू शकत नव्हतं. बट दे नीडेड सर्टन अमाऊंट ऑफ हेल्प फ्रॉम अ सुपर ह्युमन वन. तर त्यांना कोणाची तरी मदत लागणार होती. ओके, दे नीडेड सर्टन अमाऊंट ऑफ हेल्प फ्रॉम अ सुपर ह्युमन वन. तर रामानुजन टर्न्ड आउट टू बी अ पुअर क्लार्क इन मद्रास. तर रामानुजन खूपच गरीब होता. ओके, त्याची पण मदत लागणार होती थोडे पैशांची की यायला, पण त्याच्याकडे काही नव्हतं. पुअर क्लार्क, लिव्हिंग विथ हिज वाईफ ऑफ ऑन 20 pounds अ इयर. लिव्हिंग विथ हिज वाईफ, त्याच्या बायकोबरोबर राहत होता आणि त्याला किती पैसे मिळायचे? 20 pound वर्षाला, 20 pounds अ इयर. ही वॉज युजली स्ट्रिक्ट अबाउट हिज रिलिजियस ऑब्झर्वन्सेस विथ अ मदर हू वॉज इवन स्ट्रिक्टर. तर तो खूप सोवळं स्ट्रिक्ट होता एकदम. रिलिजियस ऑब्झर्वन्सेस म्हणजे सगळे धार्मिक बाबतीत तो खूप स्ट्रिक्ट होता आणि त्याची आई पण त्याच्याहून स्ट्रिक्ट होती. इट सीम्ड इम्पॉसिबल दॅट ही कुड ब्रेक द बॅन अँड क्रॉस द वॉटर. तर तो भारत सोडून इंग्लंडला जाईल असं वाटत नव्हतं. म्हणजे सातासमुद्रापार, क्रॉस द वॉटर, मग ट्रॅव्हल अक्रॉस द सी, द ओशन, सातासमुद्रापार जाईल असं वाटत नव्हतं. फॉर्च्युनेटली हिज मदर हॅड द हायेस्ट रिस्पेक्ट फॉर द गॉडेस ऑफ नमक्कल. आता तामिळनाडू डिस्ट्रिक्टमध्ये नमक्कल देवी आहे, त्याची श्रद्धा होती त्यांच्या आईची तिच्यावर. ओके, फॉर्च्युनेटली हिज मदर हॅड अ हायेस्ट रिस्पेक्ट फॉर द गॉडेस ऑफ नमक्कल, तिथली जी देवी आहे तिच्यावर. वन मॉर्निंग रामानुजन्स मदर मेड अ स्टार्टलिंग अनाउन्समेंट. तर एक दिवस रामानुजनच्या आईने एक निर्णय घेतला, अनाउन्समेंट केली. शी हॅड अ ड्रीम द प्रिव्हियस नाईट. तिला स्वप्न पडलं म्हणे आदल्या रात्री. in which she saw her son seated in a big hall among a group of Europeans, and the goddess of Namakkal had commanded her not to stand in the way of her son fulfilling his life's purpose. ते देवीने येऊन स्वप्नात सांगितलं गेला की तू त्याच्या प्रोग्रेसच्या आड येऊ नको. तिला स्वप्न पडलं की तिचा मुलगा रामानुजन हा गोऱ्या लोकांच्या म्हणजे युरोपियन्सच्या मध्ये असा मोठ्या हॉलमध्ये बसलेला होता आणि त्याला डिस्टर्ब करू नको, त्याच्या वाट्यात आड येऊ नको असं नमक्कल देवीने तिला स्वप्नात सांगितलं होतं. ओके, डोंट कम इन द वे ऑफ हर सन फुलफिलिंग हिज लाईफ्स पर्पज. त्याच्या आयुष्याचं जे लाईफ पर्पज, आयुष्याचं उद्देश जे आहे ते त्याला पुरं करू दे, त्याच्यामध्ये तू येऊ नको असं त्या देवीने तिला सांगितलं. धिस से रामानुजन्स इंडियन बायोग्राफर्स वॉज अ व्हेरी ॲग्रीएबल सरप्राईज टू ऑल कन्सर्न. तर हे सगळ्यांना हे जे स्वप्न पडलं आणि त्याला जाऊ दिलं हे सगळ्यांसाठी एक आश्चर्य होतं.
ओके. दिस से रामानुजन्स इंडियन बायोग्राफर, ज्यांनी रामानुजनबद्दल लिहिलं आहे ते म्हणायचं की हे सगळ्यात मोठा सरप्राईज होता. इन 1914 रामानुजन अराइव्ड इन इंग्लंड. सो 1914मध्ये ते इंग्लंडमध्ये आले. सो फार ॲज हार्डी कुड डिटेक्ट, दो इन दिस रिस्पेक्ट आय शुड नॉट ट्रस्ट हिज इनसाइट फार. Ramanujan, despite the difficulties of breaking the caste laws, did not believe much in theological doctrine, except for a vague pantheistic benevolence. Okay? आता थिओलॉजिकल डॉक्ट्रिन म्हणजे सेट ऑफ बिलीफ्स अबाउट गॉड अँड रिलिजन. तर रामानुजन इंग्लंडमध्ये आल्यावर काय झालं, हार्डीला त्याला जाणून घ्यायचं होतं रामानुजनला. तर हार्डी कुड डिटेक्ट दॅट तो एवढा कास्ट म्हणजे रिलिजन ब्रेक वगैरे करून इंडियामधून इंग्लंडमध्ये आला. रामानुजन डिस्पाईट ऑफ डिफिकल्टीज ब्रेकिंग द कास्ट लॉज, तो एवढा विश्वास नव्हता करत. कशावर, तर गॉड आणि रिलिजनमध्ये. ओके. डिड नॉट बिलीव्ह मच इन थिओलॉजिकल डॉक्ट्रिन एक्सेप्ट फॉर द वेक पॅन्थिस्टिक बिनॉवलन्स. पॅन्थिस्टिक बिनॉवलन्स म्हणजे एन ॲटिट्यूड ऑफ माइंड टू डू काइंड थिंग्स बॉर्न आउट ऑफ मॅनी गॉड्स. पण तो तसा दयाळू होता. ओके. की सगळ्यांची चांगलं वागायचं, टू डू काइंड थिंग्स बॉर्न आउट ऑफ मेनी गॉड्स, म्हणजे जो एखाद्या देवाचा भक्त असतो तो कसं सगळ्यांची चांगला वागतो, नीट वागतो, तर ह्या गोष्टीवर त्याचा विश्वास होता. एक्सेप्ट फॉर द वेग पॅन्थेस्टिक बेनेव्होलन्स अँड मेनी मोर दॅन हार्डी डीड हिमसेल्फ. तर हार्डीपेक्षा तो खूप असा, तो स्वतःशी कम्पेअर करायचा रामानुजनला, आणि त्याला वाटायचा की हा एक तर देवावर विश्वास ठेवत नाही, पण चांगला त्याची वागणूक आहे किंवा त्याचा स्वभाव आहे. बट ही डीड सर्टनली बिलीव्ह इन रिच्युअल, आणि तरी पण तो काय काय रिच्युअल्समध्ये बिलीव्ह करत होता. वेन ट्रिनिटी पुट हिम अप इन कॉलेज विदिन 4 years ही बिकेम अ फेलो. तर तिकडचा तो फेलोशिप मिळते म्हणतात ना, तसं तो ट्रिनिटी कॉलेजमध्ये त्याचं स्थान झालं. ओके. 4 वर्षानंतर. देर वॉज नो ॲलन सेंट ऑबिन सेल्फ इंटेलिजन्स फॉर हिम ॲट ऑल. ॲलन सेंट ऑबिन इज फेलो ऑफ ट्रिनिटी. हा ट्रिनिटीमधला अजून एक सदस्य होता. आणि सेल्फ इंटेलिजन्स, डुईंग समथिंग फॉर ओन्स प्लेजर अँड सॅटिस्फॅक्शन. तर त्याला तो असल्याकारणे त्याचा काही फरक पडत नव्हता. तर तो त्याच्याबरोबर नीट राहत होता. त्याला त्याच्या आहे म्हणून त्याच्याबद्दल असा त्याची अडचण होत नव्हती किंवा स्वतःचाच फायदा करून घ्यावा, आपलंच काम करावं, असं काही नव्हतं. तो मिळून मिसळून राहायचा थोडक्यात. हार्डी यूज टू फाइंड हिम रिच्युअली चेंज इन टू पायजमाज, कुकिंग व्हेजिटेबल्स रादर मिझरेबली इन अ फ्राईंग पॅन इन हिज ओन रूम. तर तो सगळी कामं स्वतःची स्वतः करायचा. देअर असोसिएशन वॉज अ स्ट्रेंडली टचिंग वन. तर हे दोन्ही फेलोमॅन छान राहत होते. हार्डी डिड नॉट फॉरगेट दॅट ही वॉज इन द प्रेझेन्स ऑफ अ जिनियस, बट जिनियस दॅट वॉज इवन इन मॅथमॅटिक्स ऑलमोस्ट अनट्रेन्ड. तो जिनियस होता पण अनट्रेन्ड होता, आणि त्याला मद्रास युनिव्हर्सिटीचं मॅट्रिक डिग्रीसुद्धा मिळाली नाही. ओके. रामानुजन हॅड नॉट बीन एबल टू एंटर मद्रास चेन्नई युनिव्हर्सिटी, कारण तो मद्रास युनिव्हर्सिटीमध्ये त्याला एंट्री नाही मिळाली, कारण त्यांची मॅट्रिक झाली नव्हती इंग्लिशमध्ये, बिकॉज ही कुड नॉट मॅट्रिक्युलेट इन इंग्लिश. अकॉर्डिंग टू हार्डीज रिपोर्ट ही वॉज ऑलवेज ॲमिएबल अँड गुड नेचर्ड, बट नो डाऊट ही समटाईम्स फाउंड हार्डीज कन्व्हर्सेशन आउटसाईड मॅथमॅटिक्स मोर दॅन अ लिटल बफलिंग. तर अकॉर्डिंग टू हार्डी तो ॲमिएबल म्हणजे प्लेझंट आणि फ्रेंडली असायचा, चांगला स्वभाव होता त्याचा, गुड नेचर्ड होते, बट त्याला समटाईम्स फाउंड हार्डीज कन्व्हर्सेशन आउटसाईड मॅथमॅटिक्स मोर दॅन अ लिटल बॅफलिंग, स्ट्रेंज अँड डिफिकल्ट. तर त्याला तो हार्डीचा आणि त्याचा मॅथमॅटिक्सविषयी दुमत व्हायचं कधी कधी. ओके. त्याला कधी कधी त्याचं भाषण किंवा त्याचे थिअरीज स्ट्रेंज वाटायची, डिफिकल्ट वाटायची. ही सीम्स टू हॅव लिसन्ड विथ अ पेशंट स्माईल ऑन हिज गुड फ्रेंडली होमली फेस. तर तो त्याला समजलं नाही तर तो नुसतं स्माईल द्यायचा आणि हसायचा. इवन इनसाइड मॅथमॅटिक्स ही हॅड टू कम टू टर्म्स विथ द डिफरन्स इन देअर एज्युकेशन. ओके. तर ते सगळं व्हायचं कारण दोघांचं एज्युकेशन, हार्डीचं आणि ह्याचं खूप फरक होतं. तो नॅचरली मॅथमॅटिशियन होता आणि हार्डी स्टेप बाय स्टेप सगळं शिकून त्याला जास्ती नॉलेज होतं, त्यामुळे त्याच्या डोक्यावरून ते जायचं रामानुजनच्या. जेव्हा हार्डी काही बोलायचे तेव्हा तो असा स्माईल चेहऱ्यावर द्यायचा आणि हसायचं. इवन इनसाइड मॅथमॅटिक्स दे हॅड टू कम
टू टर्म्स विथ म्हणजे ॲक्सेप्ट करायचं विथ डिफरन्सेस इन दिअर एज्युकेशन. एज्युकेशनमध्ये दोघांचे डिफरन्स होतं हे मान्य करायला लागायचं. रामानुजन वॉज सेल्फ टॉट. तर तो नॅचरली मी म्हटलं तसं नॅचरल मॅथमॅटिशियन होता. सेल्फ टॉट म्हणजे स्वतःच्या ज्ञानाने त्याला मॅथमॅटिक्स येत होतं, त्याला कोणी शिकवलं नव्हतं. ही न्यू नथिंग ऑफ द मॉडर्न रिगर म्हणजे आजचं जे मॉडर्न कंडिशन्स होते, डिफिकल्ट कॉन्सेप्ट्स हे त्याला माहीत नव्हते. इन अ सेन्स ही डिडंट नो वॉट अ प्रूफ वॉज. तर प्रूफ कसं करतात मॅथ्समध्ये, प्रूफिंग जे असतं ते त्याला माहीत नव्हतं. In an uncharacteristically sentimental moment, Hardy once wrote that if he had been better educated, he would have been less Ramanujan. तर त्याला जर चांगलं एज्युकेशन मिळालं असतं. आता एकदा त्याला भावूक होऊन म्हणाला हार्डी की अनकॅरेक्टरिस्टिकली म्हणजे मनापासून सेंटिमेंटल भावनिक होऊन म्हणाला की त्याला जर मिळालं असतं रामानुजनला चांगलं शिक्षण मिळालं असतं तर तो आज हा असा रामानुजन नसता. कमिंग बॅक टू हिज आयरॉनिक सेन्सेस, हार्डी लेटर करेक्टेड हिमसेल्फ अँड सॅड दॅट स्टेटमेंट वॉज नॉनसेन्स. तर नंतर पण तो पण थोडंसं म्हणाला की असं काही नाही आहे, शिक्षण मिळालं असतं तरी काय फरक पडला असता कोण जाणे. तर त्याला मनापासून वाटत होतं, पण नंतर सगळ्यांसमोर बोलताना त्याला ते बोलावंसं वाटलं नाही. जेलसी नव्हती, पण काय होतं काय माहीत, पण तो म्हणाला की तसं काही नाही, शिक्षण मिळालं असेल तर करेल की नाही कोण जाणे. सो कमिंग बॅक टू हिज आयरॉनिक सेन्सेस म्हणजे ऑपोजिट ऑफ व्हॉट इज एक्सप्रेस. आयरॉनिक म्हणजे ॲक्च्युअल भानावर येऊन, इमोशनली नाही, भावनिक होऊन नाही. तेव्हा तो बोलला की असं काही नाही, शिक्षण घेतल्यावरही तो कसा वागेल माहीत नव्हतं. हार्डी लेटर करेक्टेड हिमसेल्फ अँड सेड दॅट द स्टेटमेंट वॉज नॉनसेन्स. इफ रामानुजन हॅड बीन बेटर एज्युकेटेड ही वूड हॅव बीन इवन मोर वंडरफुल दॅन ही वॉज. In fact, Hardy was obliged to teach him some formal mathematics as though Ramanujan had been a scholarship candidate in Winchester. तर हार्डी आधी म्हटलेला ना की इफ ही हॅड बीन गिवन बेटर एज्युकेशन ही वुड हॅव बीन लेस रामानुजन. तो म्हणाला हे सेंटेन्स नॉनसेन्स आहे. ॲक्च्युली इफ he was given a formal mathematics, education of formal mathematics, then Ramanujan would have been more wonderful than he was. Okay, better education मिळालं असतं तर तो आता आहे त्याच्यापेक्षा चांगला झाला असता. इनफॅक्ट हार्डी वॉज ओब्लाइज टू टीच हिम सम फॉर्मल मॅथमॅटिक्स. तर त्याला अजून काहीतरी चांगलं फॉर्मल नवीन मॅथमॅटिक्स शिकवत होता. ॲज दो रामानुजन हॅड बीन स्कॉलरशिप कॅन्डिडेट ॲट विंचेस्टर. तर जणू काय तो स्कॉलरशिपचा विंचेस्टरच्या मॅथमॅटिक्सच्या स्कॉलरशिपचा कॅन्डिडेटच होता, अशा प्रकारे त्याला शिकवत होता. हार्डी सॅड दॅट दिस वॉज द मोस्ट सिंग्युलर एक्सपिरियन्स ऑफ हिज लाईफ. तर हा वेगळा एक्सपिरियन्स होता त्याच्या लाईफमधला, एका जिनियसला शिकवण्याचा, ज्याला प्रॉपर एज्युकेशन मिळालेलं नव्हतं. What did modern mathematics look like to someone who had the deepest insight but who had literally never heard of most of it? आता मॉडर्न मॅथमॅटिक्स एखाद्यासाठी ज्याच्याकडे जन्मापासून त्याच्याकडे मॅथमॅटिक्सचं नॉलेज होतं पण ज्याने लिटरली व्यवस्थित शिक्षण घेतलेलं नव्हतं, त्याच्यासाठी मॅथमॅटिक्स कसं असेल मॉडर्न मॅथमॅटिक्स, हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इट इज गुड टू रिमेंबर दॅट इंग्लंड गेव रामानुजन सच ऑनर्स ॲज वर पॉसिबल. तर इंग्लंडने त्याचा जसं त्याला सत्कार करता आला, त्याला जे काही देता आलं तेवढं इंग्लंडने त्याला दिलं. इट इज गुड टू रिमेंबर दॅट इंग्लंड गेव रामानुजन इज ऑनर्स, त्याचा रिस्पेक्ट त्याला दिला होता. द रॉयल सोसायटी इलेक्टेड हिम अ फेलो ॲट द एज ऑफ 30. तर त्याला रॉयल सोसायटीने फेलो म्हणून फेलोशिप दिली होती. ओके, फेलो म्हणून इलेक्ट केलं होतं. विच इवन फॉर अ मॅथमॅटिशियन इज व्हेरी यंग. ओके, ते फेलोशिप देणं 30 वर्ष म्हणजे खूपच यंग आहे. ट्रिनिटी ऑल्सो इलेक्टेड हिम अ फेलो इन द सेम इयर. ट्रिनिटीमध्ये सुद्धा त्याला फेलोशिप मिळाली. ही वॉज द फर्स्ट इंडियन टू बी गिवन इदर ऑफ दिस डिस्टिंक्शन्स. तर हे डिस्टिंक्शन्स, ही फेलोशिप मिळणारा इंडियन तो पहिला इंडियन होता. ही वॉज एमिएबली ग्रेटफुल बट ही सून बिकेम इल. तर तो पण खूप आभारी होता, ग्रेटफुल होता, पण नंतर तो आजारी पडला. तर ते आजारी झाले आणि आजारी होते तेव्हा हार्डी यूज टू विजिट हिम ॲज ही ले डाईंग इन द हॉस्पिटल ॲट पटनी. तर ते खूप आजारी होते पटनी या हॉस्पिटलमध्ये,
पटनीच्या हॉस्पिटलमध्ये. तर हार्डी त्यांना भेटायला जायचे आणि इट वॉज वन ऑफ दोज विजिट्स दॅट दॅर हॅपन द इन्सिडेंट ऑफ द टॅक्सी कॅब नंबर. तर एक इन्सिडेंट झाला ज्या कॅबनी टॅक्सीमधून हार्डी त्याच्या हॉस्पिटलमध्ये गेले, त्या कॅबच्या नंबरचा काहीतरी इन्सिडेंट झाला. तर हार्डी हॅड गॉन आउट टू पटनी बाय टॅक्सी ॲज युजल टॅक्सी घेऊन ते तिथे गेले होते ॲज अ मेथड ऑफ कन्व्हियन्स, म्हणजे ट्रॅव्हलिंगचा व्हेकल म्हणून. तर ही वेंट इन टू द रूम वेअर रामानुजन वॉज लाईंग. तर ते रूममध्ये गेले हार्डी, रामानुजन तिथे बेडवर झोपले होते आणि हार्डी ऑलवेज क्लम्सी अबाउट इंट्रोड्युसिंग अ कन्व्हर्सेशन. तर हार्डीना काहीतरी बोलायचं होतं त्याच्याबरोबर, ते सुरुवात करायची बोलायला. अँड सेट प्रॉबेबली विदाउट अ ग्रीटिंग अँड सर्टनली ॲट हिज फर्स्ट रिमार्क. तर आत गेल्या हाय हॅलो न करता त्याच्याशी कन्व्हर्सेशन डायरेक्ट सुरू करायचे. तर द नंबर ऑफ माय टॅक्सी कॅब वॉज 1729. तर ते आत गेल्या त्यांनी डायरेक्ट रामानुजनला म्हटलं, हे बघा माझ्या टॅक्सीचा नंबर आहे 1729. इट सीम्ड टू मी रादर अ डल नंबर. तर ते म्हणाले मला हा नंबर एकदमच डल वाटला, मला आवडला नाही. तर त्याच्यावर रामानुजन म्हणाले, नो हार्डी नो, लिसन, इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग नंबर. इट इज द स्मॉलेस्ट नंबर एक्सप्रेसिबल ॲज द सम ऑफ द 2 क्यूब्स इन 2 डिफरंट वेज. त्यांनी सांगितलं इथे व्हेरी इंटरेस्टिंग नंबर आहे. तो साधा नंबर नाही आहे, तो एक स्मॉलेस्ट नंबर आहे ज्याचे 2 क्यूब्स एक्सप्रेसिबल ॲज द सम ऑफ द 2 क्यूब्स. त्याचे 2 क्यूब्स जर ॲड केले तर इट इज द स्मॉलेस्ट एक्सप्रेसिबल नंबर अँड इन 2 डिफरंट वेज. तर इट इज द स्मॉलेस्ट एक्सप्रेसिबल नंबर ॲज द सम ऑफ द 2 क्यूब्स इन 2 डिफरंट वेज. तर त्या 1729 ही टोटल कशी आली तर त्याने ते सांगितलं. एवढं फास्ट त्याचं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन होतं. इट वॉज डिफिकल्ट इन अ वॉर टाईम टू मूव्ह रामानुजन टू अ काइंडर क्लायमेट. तर अशा वॉर सिच्युएशन होती सगळ्याकडे आणि त्यामुळे रामानुजनला दुसऱ्या ठिकाणी जिथे क्लायमेट चांगलं होतं तिथे नेता नाही आलं. ही डायड ऑफ TB ट्युबरक्लोसिस बॅक इन मद्रास चेन्नई 2 years आफ्टर द वॉर. तर 2 वर्ष झाली युद्धाला, त्याच्यानंतर रामानुजन यांचा देहांत झाला. ॲज हार्डी रोट इन ॲपॉलॉजी हिज रोल कॉल ऑफ मॅथमॅटिशियन्स. गॅलॉइज डायट ॲट 21. तर त्यांनी हार्डीनी एक कॉमन गोष्ट लिहिली ॲपॉलॉजी त्याच्याबद्दल की रोल कॉल ऑफ मॅथमॅटिशियन्स, ते कसे कसे जगले तर आणि गेले. तर गॅलॉइज डायट ॲट 21, Abel at 27, Ramanujan at 33, Riemann at 40. I do not know an instance of a major mathematical advance initiated by a man past 50. तर 50 वर्षापेक्षा जास्ती जगलेला मॅथमॅटिशियन मी तरी अजून बघितलेला नाही असं ते म्हणतात. तर स्टुडंट्स, आय फिनिश्ड विथ दिस लेसन. हा लेसन माझं शिकून झालेलं आहे. तर तुम्ही परत एकदा ऐका, त्याचे क्वेश्चन्स असतील तर त्याचे व्हिडिओ ऐका, तुम्हाला आन्सर्स मिळतील. ओके, अजून काय प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पुढचा लेसन कुठला हवा आहे ते मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. ओके, टिल देन टेक केअर अँड बाय बाय.